नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे कर्माचे फळ। मित्रांनो, मी तुम्हाला आज एक प्रश्न विचारत आहे। त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा। तुमचा कर्मावर विश्वास आहे का? आणि जर असेल तर तुम्हाला खरंच असं वाटतं का की चांगल्या कर्माचे फळ हे चांगलेच असते? प्लीज कमेंट करून नक्की सांगा। चला तर पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, चांगल्या गोष्टी करत राहिलात तर त्या तुम्हाला कधी ना कधी चांगलेच फळ मिळवून देतात। म्हणूनच नेहमी आपल्या आयुष्यात कर्माला अधिक महत्त्व दिले जाते। केवळ आताच नाही तर अगदी इतिहासातही नेहमी कर्माबाबत सांगण्यात आले आहे। मित्रांनो, नेहमी चांगला विचार करा, चांगले वागा, म्हणजेच तुम्हालाही चांगल्या कर्माचे फळ हे चांगलेच मिळेल। आयुष्य हे एक चक्र आहे, जे तुम्ही वागाल तेच तुम्हाला परत मिळेल। म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा, त्या बदल्यात तुम्हाला चांगल्याच गोष्टी परत मिळतील। कर्म करताना नेहमी निष्काळजी राहूच नका, कारण कर्माची परतफेड याच जन्मी आपल्याला करावी लागणार आहे। ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो हे खरं आहे, मात्र कर्माचा सिद्धांत आयुष्यात कधीही बदलत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा। चांगले विचार करा, चांगल्या गोष्टी बोला, इतरांसाठी देखील चांगलंच बोला, कारण सर्व काही तुम्हाला परत मिळते हे लक्षात ठेवा। वेळेची वाट पहा, कारण प्रत्येक कर्माचा मोबदला हा इथेच या जन्मातच मिळणार आहे हे नक्की। मित्रांनो, तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे, हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल। तुम्ही केलेल्या कर्माचीच फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतात, आणि हेच त्रिवार सत्य आहे। आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो, आपल्या विचारांनीच आपले जग बनते हे लक्षात ठेवा। आपण करत असलेल्या विचारानुसारच माणूस कर्म करत असतो। म्हणून तर विचार चांगले, कर्म चांगले। चांगले कर्म केल्याने बाकी काही असो वा नसो, रात्री झोप मात्र चांगली लागते। जे लोक दुसऱ्यांवर वाईट वेळ आणतात त्यांची चांगली वेळ कधीच येत नाही, कारण यालाच तर कर्म म्हणत असतात। मित्रांनो, समोरच्या व्यक्तीने तुमच्या सोबत काय आणि का केले याचा विचार करण्यात वेळ दवडू नका, कारण तुमच्या जागी त्यांचे कर्मच त्याला योग्य उत्तर देते, आणि त्यांना आयुष्यात त्याची फळं भोगण्यासाठी त्यांचे कर्मच जबाबदार ठरते। कोणाचाही सूड कधीच उगवू नका, कर्माला त्याचे काम करू द्या, कारण कोणतीही वाईट गोष्ट ही जास्त काळासाठी टिकत नसते। ज्यांनी तुम्हाला दुखवलं आहे त्यांच्यावर कधीही रागावू नका, कारण त्यांच्या कर्माची फळं ही त्यांना वेळेनुसार मिळणारच आहे। मित्रांनो, कर्म म्हणते तुम्ही कधीही कर्म करायचे थांबवू नका, कारण तुम्ही जे करत आहात त्याचे फळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे। कर्माचे फळ मिळण्यासाठी कोणतीही मुदत नसते हे लक्षात ठेवा। मित्रांनो, आयुष्यात नेहमी शांत राहा आणि कर्माला त्याचे काम करू द्या। आपले चांगले कर्म हे चांगलेच असणार आहेत हे लक्षात ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये हे कर्मावरील काही प्रेरणा देणारे विचार आहेत। जेव्हा तुम्हाला एकटेपणा वाटेल अथवा दुःखी व्हाल, तेव्हा नक्कीच हे विचार तुम्हाला प्रेरणादायी ठरतील आणि आयुष्यात तुम्हाला नक्की पुढे जाण्यासाठी मदत करतील। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।